राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, शेतकरी बांधवांना भरपूर दिवसांपासून तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत होतात, तर अखेर तुमची नमोच्या 9व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, शेतकरी बांधवांना विचार करायला गेलं तर तुमच्या खात्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21 हप्ता 2000 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला होता आणि तुम्हाला आता नमोच्या 9व्या हप्त्याची चिंता लागलेली होती, तर अखेर तुमची नमोच्या 9व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खटाखट नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर आपण एकंदरीत बघून घेऊयात की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या तालुक्यामध्ये आणि कोणकोणत्या गावामध्ये सोडला जात आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांना तुमचे नमोच्या 9व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा सुद्धा होऊन जाईल। बघा, शेतकरी बांधवांना विचार करायला गेला तर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता भरपूर उशिरा आलेला होता, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता नमोचा 9वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होतच आहे। परंतु शेतकरी बांधवांना आज पहिल्या टप्प्यामध्ये टोटल मिळून 16 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांमध्ये मोडत असेल, तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल, तर तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाप्रमाणे जमा सुद्धा होतच आहे। बघा, विचार करायला गेला तर मागच्या 2 दिवसांपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले होते आणि आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे सोडण्यात येत आहे। राज्यातील सुमारे 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत असल्यामुळे शेतकरी बांधव प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा, शेतकरी बांधवांना विचार करायला गेला तर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून काल सांगण्यात आलेलं होतं की शेतकरी बांधवांना प्रत्येक 4 महिन्यानंतर नमोचे 2000 रुपये आणि पीएमचे 2000 रुपये सोडले जात असतात, परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सोडण्यासाठी भरपूर उशीर झालेला होता। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला नमोचा 9वा हप्ता लगेच वाटप होत आहे। तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आताच मागच्या काही दिवसांमध्ये नमोचा 8वा हप्ता जमा झालेला होता, मग लगेच नमोचा 9वा हप्ता कसं काय सोडण्यात येत आहे, तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर 2025 मध्ये जमा होणार होता, परंतु सरकारकडे निधीची कमतरता होते आणि राज्यामध्ये निवडणुका सुरू होत्या, त्यामुळे नमोचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये उशिरा सोडलेला होता आणि आता विचार करायला गेला तर त्या तारखेपासून मागच्या 2 दिवसांपूर्वी 4 महिने पूर्ण झालेले आहेत। त्यामुळे आता नमोचा 9वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडला जात आहे। सकाळपासून पैसे जमा होत असल्यामुळे शेतकरी बांधव प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्हे, उद्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे आणि परवा दिवशीसाठी 10 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। एकत्रित आता आपण आजचे 16 जिल्हे, उद्याचे 10 जिल्हे आणि परवाचे 10 जिल्हे कोणकोणते आहेत, म्हणजेच आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये नमोचा 9वा हप्ता सोडला जात आहे, तर त्या जिल्ह्यांच्या सविस्तर वाचून दाखवत आहे। त्यामुळे शेतकरी बांधव, तुम्ही जर असाल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे नमोच्या 9व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे जमा होतील, उद्या पैसे जमा होतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, अशा प्रकारच्या सोशल मीडियावरती चर्चा सुरू होत्या मोठ्या प्रमाणामध्ये। मागच्या काही दिवसांपासून
बातम्या फिरत होत्या, परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये नमोचा नवा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे सोडण्यात येत आहे. तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि बँकांच्या यादी सविस्तर वाचून दाखवतो. बघा, विचार करायला गेला तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमोचा नवा हप्ता हा 2000 रुपयाप्रमाणे सोडण्यात येत आहे. बघा, 3000 रुपयाप्रमाणे नमोचा नवा हप्ता जमविल अशा पद्धतीच्या बातम्या सुरू होत्या, परंतु सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे नमोचा नवा हप्ता हा 2000 रुपयाप्रमाणे मिळत आहे. एवढे वेळे शेतकरी बांधवांनी सांभाळून घ्यावे असं सरकारने सांगितलेलं आहे. पुढचा नमोचा 10वा हप्ता ज्यावेळेस वितरित होईल त्यावेळेस 3000 रुपयांच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल अशी माहिती सुद्धा मिळालेली आहे. बघा, नमोचा नवा हप्ता हा 2000 रुपयाप्रमाणे सोडण्यात येत आहे. एक बाजू आता क्लिअर झालेली आहे. आता आपण जिल्ह्यांमध्ये आणि बँकांमध्ये कोणकोणत्या सोडला जात आहे त्याविषयी माहिती देऊन टाकत आहे. परंतु शेतकरी बांधवांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सरकारी योजनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे होत असतात. त्याच पद्धतीने नमो शेतकरी योजनेमध्ये घोटाळे होऊ नयेत, नमो शेतकरी योजना सुरळीतपणे सुरू राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून काही तुम्ही पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत. जर तुम्ही महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरला तरच तुम्हाला पैसे विस्तांतर होत आहेत. परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमोच्या नव्या हप्त्यासाठी ज्या पात्रता आहे त्या पात्रतांमध्ये जर बसला नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत तुम्हाला आता मी पात्रता सांगत आहे. तुम्ही सुद्धा या पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. हे पैसे पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकरी बांधव आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. राज्यामध्ये सुमारे 93 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधव राहतात. तर या सर्व शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे जमवतील, उद्या पैसे जमवतील, परवा पैसे जमवतील अशा प्रकारच्या जेवढ्या पण काय बातम्या सुरू होत्या अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागून शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्या शेतकरी बांधवांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, नमोचा नवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरासरी 4000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. आता हा निधी खटाखट बँकांकडे पाठवण्यात आलेला आहे. बँकांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये आज 16 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत. उद्या 10 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 10 जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने 3 दिवसांमध्ये हे 36 जिल्ह्यामधील 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत. आता बघा शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांच्या यादी सविस्तर वाचून दाखवत आहे. परंतु राज्यामधील ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे मागील हप्ते जमा झालेले नसतील, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता अजून जमा झालेला नसेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण तुमच्या खात्यामध्ये नमोच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमोच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये असे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये सोडले जात आहेत. परंतु ज्यांना नमोचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे मिळालेला असेल अशा शेतकरी बांधवांना आता नमोचा 9वा हप्ता हा 2000 रुपयाप्रमाणे मिळत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकार म्हणजेच पंतप्रधान मोदी साहेब हे पीएमचा हप्ता 4 महिन्यानंतर सोडत असतात आणि आपलं राज्य सरकार म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे सुद्धा प्रत्येकी 4 महिन्यानंतर 2000 रुपये तुम्हाला सोडत असतात. विचार करायला गेला तर मोदी साहेबांचे पैसे हे अगोदर तुम्हाला आलेले आहेत. आता तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपये सोडले जात आहेत आणि तुमची प्रतीक्षा संपवली जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सविस्तर जिल्हे आणि बँका आपण पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुम्ही काही महत्त्वाच्या पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत. म्हणजेच नमोच्या 10व्या हप्त्यासाठी 4 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता आला पाहिजे तर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये बसत आहात का हे तुम्ही तपासायचं आहे. जर तुम्ही 4 पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे मिळत आहेत. परंतु जर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा या ठिकाणी आता आपण पात्रता पाहणार आहोत. परंतु पात्रता पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधव
बांधवांनो, काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का ती कामे सुद्धा पाहायची आहे. तुम्हाला पात्रता आणि महत्त्वाची कामे कशा पद्धतीने आहेत याविषयी माहिती देत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून नमोचा आणि पीएमचा हप्ता सोडला जात असतो. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी पहिलं महत्त्वाचं काम ते काम म्हणजे तुमच्या आधार कार्ड हे बँकेशी लिंक करायचं आहे. जर तुमचा अगोदरपासून आधार कार्ड बँकेला लिंक असेल तर त्याची केवायसी करायची आहे. बघा, जर तुम्ही तुमच्या बँक खात्याची केवायसी केलेली असेल तरच पैसे हस्तांतर होणार आहेत. यानंतर दुसरं महत्त्वाचं काम बघा, तुम्ही फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेलं असायला पाहिजे. ज्या शेतकरी बांधवांनी चुकीच्या पद्धतीने फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत. परंतु ज्यांनी खरोखर फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल त्यांनाच हे पैसे मिळणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढची पात्रता म्हणजे तुम्ही नमोच्या नव्या हप्त्यासाठी केवायसी केलेले असायला पाहिजे. राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी केवायसी पूर्ण केलेले असेल त्यांनाच या ठिकाणी हे पैसे सोडले जात आहेत. तर अशी महत्त्वाची कामे होती. आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि बँका सविस्तर सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, 4 पात्रता तुम्हाला सांगत आहे. चारीच्या चारी पात्रतांमध्ये तुम्ही पात्र ठरायला पाहिजे. जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत. परंतु पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला या ठिकाणी नमोचा नवा हप्ता मिळणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची पहिली पात्रता बघा, जिल्हे, तालुके, गावे आणि बँका पाहणार आहोत. परंतु या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा पात्रता. बघा शेतकरी बांधवांनो, पहिले पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे. दुसरी पात्रता, तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती नोंदणीकृत असणारे शेतकरी बांधव असायला पाहिजेत. पुढची पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी सेवेमध्ये कार्यरत नसायला पाहिजे, म्हणजे सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी बांधवांनो, राज्यातील तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहत आहात याच्यासाठी तुमच्याकडे पुरावा असायला पाहिजे. तर अशा महत्त्वाच्या पात्रता आहेत, पात्रता सांगितलेल्या आहेत. आता आपण वेळ न घालवता जिल्ह्यांची, तालुक्यांचे, गावांची आधी सविस्तर सांगत आहेत. जर तुमचा तालुका, तुमचं गाव, तुमचा जिल्हा सांगणाऱ्या जिल्ह्यांमध्ये असेल, सांगणाऱ्या गावांच्या यादीमध्ये असेल, सांगणाऱ्या तालुक्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत, अन्यथा पैसे मिळणार नाही. तर बघा, परभणी, बीड, अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर यासोबत नाशिक, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा यासोबत गडचिरोली असेल, चंद्रपूर, हिंगोली असेल, यानंतर परभणी, बीड, कोल्हापूर असे राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्हे शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत. तर या 14 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे हस्तांतर होणार आहेत. बघा, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि सोशल मीडियावरती सुरू असलेल्या चर्चांच्या माध्यमातून बातमी फिरत होते की नमोचा नवा हप्ता वितरित होणार. तर बघा, सध्याच्या स्थितीला समोर आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो, 13 मार्चपर्यंत तुमच्या खात्यामध्ये नमोच्या नव्या हप्त्याचे पैसे जमा होतील अशी माहिती मिळत आहे. बघा, आजपासून वितरित होईल अशा बातम्या होत्या, परंतु आज काय सकाळपर्यंत पैसे आलेले नाहीत. परंतु सुरू झाले की तुम्हाला लगेच दुसरा व्हिडिओ पार्ट बनवून या ठिकाणी माहिती देणार आहे. त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमोच्या नव्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील. फार्मर आयडी कार्ड काढून ठेवा.